महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवी समीकरणं जुळण्याची दाट शक्यता आता वर्तवली जाते। राज ठाकरेंच्या युतीच्या ऑफरला उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। आमच्यातील भांडणांपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे अशा प्रकारचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलेलं होतं। राज्याच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवून मी देखील एकत्र यायला तयार आहे अशा प्रकारचं उत्तर त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दिलेलं आहे। आमच्याकडून भांडणं नव्हतीच, मिटवून टाकलेली आहेत अशा प्रकारचं वक्तव्य देखील उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे। फक्त माझ्यासोबत हित की भाजपसोबत हित हे राज ठाकरेंनी एकदा ठरवावं असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मला असं म्हणणं की तुझं म्हणणं आहे की मला 5 वर्ष द्या, मी महाराष्ट्राचं काय करीन। वेन डू यू सी इट? वेन मी बघा, आणि त्याच्यासाठी मला परत मी म्हणतो स्वार्थ का म्हणतोय मी? हा तुझा स्वार्थ म्हणत नाही, मी महाराष्ट्राचा स्वार्थ म्हणतोय। मी का म्हटलं तुला की आज समजा शिवसेना फुटली, नाही फुटलीच तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे। हे बघा, प्रश्न असा आहे ना की या सगळ्या याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये। परंतु विषय फक्त इच्छेचा आहे, हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये। मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे। महाराष्ट्राचा स्वार्थ मी पाहतोच आहे। म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा। माझं म्हणणं तेच होतं। म्हणजे आता कसं समजा, म्हणजे आता एकत्र येणं शक्य नाही, तर आता जेव्हा ही शिंदे सेना झाली म्हणजे शिवसेना झाली, नाही पण तू टेक ओव्हर करायला हरकत नव्हती। म्हणजे नॉट एज अ टेक ओव्हर, तसं नाही, त्याच लोकांना घेऊन ते एक युनायटेड वी स्टँड। त्या बिठावर रेगोट्याने मारत। पहिली गोष्ट असं आहे ना, मुळात शिंदेचं बाहेर जाणं आणि शिंदे फुटणं आणि आमदार घेऊन बाहेर जाणं हा एक वेगळ्या राजकारणाचा भाग झाला। बरोबर आहे। आणि मी शिवसेनेतनं बाहेर पडणं हे काही मी काय माझ्याकडे आले होते ना, आमदार खासदार सगळे आले होते, मला त्याच वेळेला शक्य होतं ना। पण माझ्या मनामध्ये एकच गोष्ट होती, बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार, कळलं का? म्हणजे त्यावेळेची परिस्थिती अशी होती। मी जेव्हा बाहेर पडलो त्याच्यानंतरचा हा माझा विचार आहे। परंतु मी जेव्हा शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मला काय बाळासाहेब असेल, उद्धव असेल, उद्धवच्या बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती। पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा आहे ना। पण तेच तर ना, मग महाराष्ट्रात जाऊन सांगावं तिकडे। माझं तर मत असे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातमी वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो त्याने महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये हे सगळे कारभार घेऊन जात आहेत, उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं। आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं। त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपलीमध्ये। पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही। महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोण येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा। बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, ठीक आहे भांडणं माझ्याकडनं नव्हतीच, कोणाशी मिटून टाकली, चला, पण पहिले हे ठरवा महाराष्ट्राचं हित। आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत, म्हणजे माझ्याबरोबर एसएनसी नाही। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या याच मनोमिलनाच्या शक्यतेवरती अंबादास दानवे आणि सुषमा अंधारे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील पाहूयात। हे पहा, दोघेही ठाकरे सक्षम आहेत, दोघांनाही काय करायचं चांगलं माहिती आहे, दोघं काय करायचं ते ठरवतील, एवढंच सांगतो। पण शिवसैनिक म्हणून, शिवसेनेचे नेते म्हणून
तुम्ही पक्षप्रमुखांना काही सांगणार का की याबद्दल असा निर्णय घ्या, असा निर्णय घ्या? हे पहा, शिवसेनेत ठीक आहे, मी म्हणणार नाही भूमिका मांडता येत नाही, मांडता येते. शेवटी पक्षप्रमुख अंतिम असतात, पक्षप्रमुख अंतिम निर्णय घेत असतात. पण एक सामान्य माणूस या महाराष्ट्रातला, एक मराठी माणूस या अँगलने जर विचार केला तर सगळ्या अशा शक्ती एकत्र झाल्या पाहिजे असं